तुम्ही शिवसेना फोडून बाळासाहेबांच्या विचारांचा घात केला। उद्धव ठाकरेंची परभणीतल्या सभेतनं फुटीर खासदारांवर टीका। विकास निधी मतदारांसाठी की तुमच्यासाठी? मी शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलो तेव्हा संजय जाधव कुठे होते? संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंचा संजय जाधव यांना सवाल। परभणीत एकही गद्दार टिकलेला नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय जाधवांनी पिठाची गिरणी उभारली नाही, गद्दार दिसला की तुडवा हे आमचं ऑपरेशन, संजय राऊतांची टीका। संजय राऊतांनी वारकऱ्यांचा अपमान केला। मी वारकरी आहे, सपत्नीक वारी करतो, मला सर्टिफिकेटची गरज नाही, संजय जाधवांची संजय राऊतांवर टीका। उद्धव ठाकरे फिरतात त्यावरती आक्षेप नाही। उद्धव ठाकरेंनी गद्दारीची भाषा आणि गद्दारीची व्याख्या आम्हाला शिकवू नये। ठाकरेंच्या दौऱ्यावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। परभणीत महापौर मुस्लिम असला तरी तो आमचा शिवसैनिक, त्यावेळी मुस्लिम महापौर म्हणून आमच्यावरती टीका केली। आता शिंदेंचा विधान परिषदेचा आमदार कोण आहे? परभणीतील सभेत उद्धव ठाकरेंचा शिंदे सेनेला सवाल। कायद्याचं राज्य असेल तर गद्दार बाद झाले पाहिजेत, उद्धव ठाकरेंची टीका। लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे, घटना तोडणारे अध्यक्ष अशी ओळख होऊ देऊ नका, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। टीकाकारांना कामातनं उत्तर देणार, ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य। ठाकरेंबद्दल मनात आदर कायम, ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। माणसांमधला लोकांमधला नेता आहे आणि त्यामुळे आताही जो प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नातून काही हाताशी लागणार नाही। हे सगळं राजेश क्षीरसागरांना अडचणीत आणण्यासाठीचं षडयंत्र आहे। आई अंबाबाई सगळं पाहत असते, ती राजेश क्षीरसागरांना संकटातून बाहेर काढेल। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। फडणवीस विमानात माझ्यासोबत होते पण हतबल दिसले। देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम सुरू। परभणीतल्या सभेत उद्धव ठाकरेंचा दावा। बेईमानी करणारा देवेंद्र फडणवीस यांच्याशी कायम बेईमान राहणार। एकनाथ शिंदेंनी विमान प्रवासावरती केलेल्या वक्तव्यावरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमधील बॉन्डिंग विलक्षण। दुसरं कोणी विमानात बसलं म्हणजे त्यांचं बॉन्डिंग कमी होणार नाही। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरनं सामंत यांचा टोला। यवतमाळमध्ये 43 वर्षांपूर्वीच भाजपची भक्कम पायाभरणी। 40 वर्षांपूर्वी यवतमाळमध्ये भाजपचं कार्यालय होतं का? या उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावरती नवनाथ बन यांचं उत्तर। अटल बिहारी वाजपेयी, गंगाधरराव फडणवीस यांचा जुना फोटो ट्विट करत नवनाथ बन यांचा ठाकरेंना टोला। महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते। महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर आमदार नाराज। उदय सामंतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर असलेल्या 24 आमदारांसोबत चर्चा करू, सामंतांची प्रतिक्रिया। देवदर्शन करून फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना। ओमराजे निंबाळकर मतदारसंघात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। ओमराजे निंबाळकरांना पैशांची गरज असावी म्हणून ते पळाले। ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याआधी सामनातनं ओमराजेंवर टीकास्त्र। पक्षांतर केल्यावर लगेचच 18 कोटींचा निधी मंजूर, हा भ्रष्टाचार। संजय जाधवांचं तर 50 कोटींमुळे जगच बदलून गेलंय, सामनातनं हल्लाबोल। ओमराजे आणि माझा पक्ष वेगळा, विचार वेगळे, उद्धव ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। संघर्षाची तयारी असलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही पक्ष बांधणी करतोय, कैलास पाटील यांचं वक्तव्य। फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरे पितापुत्रांच्या फॉलोअर्समध्ये। शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतरही सोशल मीडियावरती फॉलो कायम। ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात आज ठाकरेंची सभा। नांगरे पाटलांनी शिवसेनेच्या शाखेत सुद्धा जावं। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आरएसएसच्या व्यासपीठावरील भाषणावरती उद्धव ठाकरेंची टीका। ज्योती वाघमारेंकडून अप्रत्यक्षपणे शिंदे आणि फडणवीसांची राम लक्ष्मणाशी तुलना। खासदार फुटीवरनं शिंदेंची रामाशी तर फडणवीसांची लक्ष्मणाशी तुलना। रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ लागतेच, ज्योती वाघमारेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पालघरमध्ये पायाभूत प्रकल्पांची पाहणी। निर्माणाधीन वाढवण बंदराच्या कामाचा स्पॉटवरती जाऊन आढावा। उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरे संजय दिना पाटलाच्या मतदारसंघात। राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळीत मनसेच्या शाखेचं उद्घाटन। 2 दिवसांपूर्वीच्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची संजय पाटलावर टीका। परभणीच्या पाथरीत रात्री विनापरवाना छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला। शिंदेच्या सेनेचे आमदार सईद खान यांनी पुतळा बसवला। फुटीर खासदार संजय जाधवांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। ठाकरे सेनेच्या रविकिरण इंगवलेंकडनं आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ समोर
क्षीरसागर कंत्राटदारांकडनं खंडणी मागत असल्याचा आरोप, 40 लाख रुपये दिल्याचा कंत्राटदाराकडनं उल्लेख, तर आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागर यांचं वक्तव्य. कथित व्हिडिओ हा डबिंग केलेला शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही, राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण. तर एका व्यक्तीला व्यवहारामध्ये मदत करून त्याला मी न्याय दिलाय, क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्यामुळे मंत्री उदय सामंत महायुतीत, भाजप नेते वैभव खेडेकर यांचं वक्तव्य. फडणवीसांनी सामंतांना फोन केला नसता तर सामंत महायुतीमध्ये नसते, सामंतांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसवर वैभव खेडेकरांनी डिवचलं. टीईटी परीक्षेचा पेपर 1.5 कोटी रुपयात विकला जाणार होता अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसेंकडनं. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी चर्चा, कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे निर्देश. टीईटीचा पेपर 1.5 कोटीला विकला जाणार होता, ठाण्यात पेपर फुटताय, मंत्री कुठे मंत्री आहेत, तर टीईटी पेपरफुटीवरनं उद्धव ठाकरेंचा सवाल. जळगावात टीईटी पेपरफुटी विरोधात वंचित बहुजन आघाडीकडनं आंदोलन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री भुसेंनी राजीनामा द्यावा, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची मागणी. टीईटी पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, पेपर फोडणाऱ्यांवरती सरकार कठोर कारवाई करणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये टीईटी पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचं आंदोलन. राजकमल चौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या पुतळ्याचं दहन, पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक आंदोलनाचा इशारा. अजितदादांच्या अपघाताला 5 महिने पूर्ण, रोहित पवारांची भावनिक पोस्ट. रेवतीच्या लग्नात सगळ्यांनीच तुम्हाला खूप मिस केलं, दादा तुम्ही शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी करूच दिली नसती, राजकारण लय वंगाळ, या तुमच्या वाक्याची सतत जाणीव होते, रोहित पवारांचं ट्विट. काही लोकांनी तर आम्हालाच लुटलं, अयोध्येतील राम मंदिर दानपेटी घोटाळ्यावरती सिने अभिनेत्री राखी सावंत हिची प्रतिक्रिया. राम मंदिरासाठी चांदी भेट दिल्याचा राखी सावंतचा दावा, आजपासून कधीही नवस करणार नाही, राखी सावंतचा निर्धार. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर, लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं, सिया गोयलची कबुली. प्रियकराच्या मदतीनं केतनच्या हत्येचा कट रचल्याचा संशय, केतनला दरीत ढकलण्याचाही सराव केल्याची तपासात माहिती उघड. बारामतीच्या अहिल्यादेवी शासकीय रुग्णालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ. सर्व 5 वर्षांखालील बालकांना पोलिओची लस देण्याचं सुनेत्रा पवारांचं आवाहन. बीडच्या आष्टीमध्ये पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ, बालकांना पोलिओ डोस देऊन कार्यक्रमाची सुरुवात. सर्व 5 वर्षांखालील बालकांना पोलिओ डोस द्या, आमदार सुरेश धस यांचं पालकांना आवाहन. वर्ध्याच्या सुकळी प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडनं पाहणी, कालव्यांमधील त्रुटी आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित. नवी मुंबईच्या एपीएमसी